नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र मित्रांनो आता अक्षय खूप प्रचंड चिडतो, कारण त्याला शशिकांतचा आता राग येतो आणि शशिकांतने हे सर्व केलेले आहे असं त्याला आता वाटतं, म्हणून तो आता खूप वैतागलेला असतो. त्यानंतर मात्र आता तो शशिकांतला फोनच करत असतो. परंतु आता हे सर्व इरावती आणि तारा या दोघींनी केलेलं असते आणि सगळं काही आता अक्षय आणि शशिकांत या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी हे सर्व त्यांचं नाटक असतं. तेव्हा आता अक्षय शशिकांतला सारखा फोन लावत असतो, तर पार्वती आजी म्हणते की अक्षय, अरे ऐक ना, हे बघ, अरे शशिकांत येईनच, तू इतका उतावळेपणा होऊ नकोस, लगेच तू इतका घाईने त्याला फोन करू नकोस. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, हे सर्व मी त्या शशिकांतच्या सांगण्यावरून केलेलं आहे. मी त्यांना आता फोन लावणार, कारण मला प्रचंड त्रास होतोय आणि त्या रमाला सुद्धा मी हे सर्व सांगण्याचा खूप प्रयत्न करतोय, परंतु ती रमा तर फोनच उचलत नाही. मला तिला सर्व खरं सांगायचं आहे आणि हे बघ आजी, ती मुद्दा माझा फोन उचलत नाही. त्यानंतर आता इकडे तारा मात्र तारा ही आता इरावतीला फोन करते आणि म्हणते की ग्रॅनी, अगं हे बघ, आपला प्लॅन एकदम परफेक्ट वर्क झाला, कारण आता हे बघ फोटो मात्र मामाने बघितलेले आहेत आणि बघ आता इतकी मज्जा येणार आहे. तर आणि अक्षय मामाला आता प्रचंड अगदी राग आलेला आहे. त्याला असं वाटतं की हे सर्व आजोबाने केलेलं आहे. तर आणि अक्षय मामा हे सर्व काही खरं सांगण्यासाठी रमाला शोधतोय, रमाला सारखे फोन करतोय, परंतु रमा तर फोनच उचलायला तयार नाही. आणि ग्रॅमी, अगं तू घरी ये लवकर ये, इतका मोठा धमाका होणार आहे आणि बघण्यासाठी खूप मज्जा येणार आहे, ए लवकर. त्यावर आता आर्था हे सर्व ताराचं बोलणं ऐकते आणि ती लगेच आर्था ताराला विचारते की काय, म्हणजे हे सर्व तू केलं होतं, तर ते फोटो वगैरे आहे ते सर्व तू सेंड केले होते, तर शशिकांत आजोबांनी नाही. तेव्हा आता आर्था ही तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि तारा म्हणते की हो, मी सेंड केले होते. हे बघ, आता तू ऐकलेलं आहे, तर आता एक काम करायचं, तुझं थोबाड बंद ठेवायचं आणि सांगितलं ना मी तुला ठेव म्हणून. आता तारा ही तिच्यावर खूपच ओरडते. तेव्हा मात्र आता आर्था म्हणते की हे बघ तारा राणी, तू खूप मोठी चूक केलीस. तुझ्या एका खोटे बोलण्यामुळे अक्षय काका आणि रमा काकू हे अगदी भांडण होऊ शकतं त्यांच्यामध्ये, त्यांचं नातं तुटू शकतं, कायमचं ते वेगळं होऊ शकतात. कळते का तुला तू काय केलंस? तेव्हा मात्र आता ताराही म्हणते की हे बघ, येऊ करणं सोडून दे. तुझं हे काकू प्रेम आहे ना, एखाद्या सुटकेसमध्ये भर आणि ते कुठेतरी फेकून दे. आणि काय सारखं काकू काकू करत असते, आणि तुला माहिती आहे का, ते तर मला सेपरेटच झालेले बघायचं आहे. ते मात्र मी करूनच राहणार, त्या दोघांना सेपरेट करणारच मी. तेव्हा आर्था म्हणते की हे बघ रमा काकू आपली आहे. तेव्हा तारा तिच्यावर लगेच आता भांडायला उठते आणि म्हणते की हे बघ, आता शांत राहायचं, मी तिला आपली मानत नाही, ती रमा काकू तुझी असेल, माझी कोणीही नाही ती. त्यावर आता आर्था तिला समजावण्याचा इतका प्रयत्न करते की अगं तारा दी, तू कुणाच्या तरी आयुष्याशी खेळते, हे तुला पटतं का? आत्ताच जाणार आणि अक्षय काकाला आजोबाला सगळं काही सांगणार. तेव्हा तारा लगेच हिसक्याने तिचा हात ओढते. खबरदार, जर तू कुठे बाहेर काही बोललीस ना. तेव्हा आता बिचारी आर्था रडत असते आणि रडतच आर्था म्हणते की अगं ताराडी, तू खरंच किती बदललीस ग. आता तारा म्हणते की हे बघ, मी आणि फक्त माझी प्लेस आहे तर ती सेव्ह करते. कधीही माझ्या मम्माला नाही जमले. आता मात्र मी त्या रमा आणि अक्षय या दोघांना काहीतरी त्यांच्यामध्ये भांडण लावेल, ती की कायमचे ते सेपरेट होऊन जातील, इतकं भांडणाचा तडाखा त्यांच्यात उडेल. फक्त तू बघत राहा. म्हणून तारा आता खुश होत अगदी आर्थाला धमकावते. तिच्या ओठांना हात लावत म्हणते की स्माईल बेबी, अगं स्माईल. आर्था बिचारी रडत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय मात्र रमाला फोन लावतच असतो, परंतु अजूनपर्यंत काही फोन रमाने उचललेला नसतो. आणि तेवढ्यात आहो करत आता लगेच दारात रमा आलेली असते आणि येऊन ती चक्क अक्षयला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की हे बघा, माझं चुकलं. आता आजीला तर खूपच आनंद होतो. पार्वती आजी दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून अगदी खुश होते. आता अक्षय म्हणतो की काय ग रमा. अक्षय सुद्धा अगदी प्रेमाने घट्ट अशी मिठी आपल्या रमाला मारतो. रमा आता म्हणते की अहो हे बघा, माझं चुकलं, बघा मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे, हे मला कळालेलं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज सोराला नाही म्हणून सांगा. हे बघा, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तेव्हा आता अक्षय आजीकडे बघून हसतो. अक्षयला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं पण तुझं तर त्या साई बरोबर लग्न ठरलेलं आहे. आणि तेवढ्याच साई सुद्धा दारात येतो आणि तो म्हणतो की हो अक्षय, मला त्यांची चूक उमजली आणि मला सुद्धा हे बघ, मला आता कळालेलं आहे की उगाच मी तुमच्या दोघांच्या मध्ये येत होतो. आता नाही, आता मात्र मी स्वतः तुमच्या दोघांच्या लग्नाला संमती देतोय. साई मात्र आता रमाला म्हणतो की हे बघा, मला माफ करा, मी तुमचं अक्षयवर असणारं प्रेम नाही ओळखू शकलो. आणि हे बघ अक्षय, तू चॅलेंज जिंकलास. आणि आता त्या दोघांच्या एकमेकांच्या हातामध्ये हात तर देतोच, परंतु त्यानंतर आता तो रमाचा हात पुन्हा बाजूला घेतो. आणि साई आता अक्षयला म्हणतो की हे बघ, एक मात्र
अडचण राहिलेली आहे. त्यावर अक्षय विचारतो की कसली अडचण. आता साई म्हणतो की सोरा, कारण तुला हे सर्व सोराला सांगावं लागेल आणि तिच्याबरोबर जे ठरलेलं लग्न आहे तर ते मोडावं लागेल, कारण तुझं खरं प्रेम हे रमावर आहे. त्यामुळे तू तिला कॉल कर आणि तिला आत्ताच्या आत्ता बोलावून घे आणि तिला सर्व काही सांगून टाक. तेव्हा रमा लगेच म्हणते की हो साई एकदम बरोबर बोलतात, तिला आत्ताच्या आत्ता फोन लावा आणि तिला ही सर्व सांगून टाका की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. जी काही कन्फ्युजन आहे तर ती सर्व मिटून टाका, तिला सर्व खरं काही आहे ते सांगून टाका. तेव्हा अक्षय पार्वती आजीकडे बघत असतो. तेव्हा आता अक्षय खूपच घाबरतो आणि म्हणतो की काय बोलावून घ्यायचं. तर आता रमा म्हणते की हो तिला फोन करा एकदा आणि फोन करा तिला एकदा येथे बोलावून घ्या. तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि त्याच्या अगदी हातपाय थरथर कापत असतात, कारण सोरा कोणी नाही. मग आता सोराला कसं बोलवायचं आणि आता अक्षयचा पूर्णपणे त्याचा असा अवतार झालेला असतो. तेव्हा आता रमा ही पार्वतीजीकडे सुद्धा पाहते. तर आता साई म्हणतो की अगं हे बघ रमा, तू नाही बोलवणार सोरा, कारण सोरा नाहीच कोणी. तेव्हा रमा विचारते की का करणार नाही आणि साई आता अक्षयकडे बघून हसतो. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा अक्षय, अजून काही या गोष्टींना खूप उशीर झालेला आहे, आणखीन उशीर व्हायला नकोय. प्लीज आत्ताच्या आत्ता फोन करा आणि सोराला सगळं काही सांगून टाका, सगळं काही नीट होईल म्हणजे. तेव्हा आता अक्षय म्हणतो लावतो फोन, ती बिजी असेल. तेव्हा रमा म्हणते की अहो लावा, असं काय करतात तुम्ही. अक्षयचा थरकाप झालेला असतो की आता सोराच नाही तर फोन कसा करणार. तेव्हा आता साईला हसू येतं. साई म्हणतो की रमा हे बघा, तो नाही बोलवणार, कारण सोरा नावाची मुलगी अस्तित्वातच नाही, मग तो कसा बोलावणार. तेव्हा आता रमा म्हणते की काय बोलतात. साई म्हणतो की हो मी खरं बोलतोय. साई आता पुढे म्हणतो की तुमचं मन जिंकण्यासाठी याने सोरा नावाच्या एका काल्पनिक मुलीला अगदी तिचा आधार घेतला आणि हा माणूस तुमच्याशी खोटं बोलला. जो माणूस प्रेमामध्ये खोटं बोलतो तर तो माणूस तुम्हाला आयुष्यात शेवटपर्यंत प्रेमात काय साथ देईल. तेव्हा आता रमाला खूपच राग येतो. आता अक्षय पार्वतीजीकडे पाहत असतो. पार्वतीजीला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा रमा विचारते की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. त्यावर तर अक्षय म्हणतो की हे बघ रमा, ऐक, मी तुझ्यासाठी खोटं बोललो. तुमचा हट्ट होता लग्न करण्याचा, तुमचं प्रेम नव्हतं. मला खूपच राग येतो आणि रमा रागाने अक्षयच्या कानामागे देते. तेव्हा आता मित्रांनो अक्षय लगेच झोपेतून अगदी घाबरूनच उठतो, कारण हे अक्षयला पडणारं एक विचित्र स्वप्न असतं आणि तो आपल्या गालाला हात लावूनच बसतो आणि रमाने त्याच्या थोबाडीत मारलेली आहे असं त्याला वाटते आणि तो स्वतःला म्हणतो की थँक गॉड हे स्वप्न होतं तर. आणि आई शपथ, मात्र आता रमाला जर हे सर्व खरं कळाले आणि ती जर अशीच रिॲक्ट झाली तर मग काय करणार. त्यापेक्षा मात्र आता सर्व काही खरं मी रमाला सांगूनच टाकतो, म्हणून तो लगेच आता मोबाईल हातामध्ये घेतो. म्हणून आता मात्र अक्षय पुन्हा रमाला फोन लावतो, परंतु रमा काही फोन उचलत नसते. अक्षय मनात विचार करतो की रमाला काय झालं असेल, रमा फोन का उचलत नसेल. काही झाले तरी आत्ताच्या आत्ता मला रमाला भेटायचं आहे आणि जाऊन दे मी सगळं काही खरं सांगून टाकतो. म्हणून तो बाहेर येतो आणि तेवढ्यात रमा धावतच येते आणि साई सुद्धा आता तिच्या मागे येतो. तेव्हा आता दोघेही हसत असतात. अक्षय म्हणतो की तू येथे कशी, आता तर मी तुझ्याकडेच येणार होतो. तेव्हा रमा हसून विचारते की का हो, कशासाठी. असंच येणार होतो, म्हणून अक्षय आपल्या गालाला हात लावूनच असतो. आता रमा म्हणते की मी नाही येऊ शकत का. तर अक्षय म्हणतो की हो येऊ शकते, मीच आता तुझ्याकडे येत होतो, परंतु तू अशी अचानक कशी आलीस. आणि तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा बाहेर येते आणि रमाला विचारते की काय ग रमा, यावेळेस म्हणजे इतक्या रात्री तू येते कशी. तेव्हा आता रमा खुश होत म्हणते की एक खूप महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो, कारण कसं आहे की तुम्ही आम्हाला तुमच्या घरी दोघांना केळवणाला बोलवलं होतं, आता मात्र आमची वेळ आहे. तेव्हा अक्षय आणि पार्वती आजी रमाकडे बघत असतात आणि विचारतात तुमची वेळ आहे म्हणजे नक्की काय. बघा तुमचं लग्न ठरलेलं आहे अगदी त्या सोराबरोबर, म्हणून तुम्हाला दोघांना आमच्या घरी केळवणासाठी आम्ही बोलवायला निमंत्रण द्यायला आलो. त्यामुळे बघा 1-2 दिवसात केव्हा तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा सांगा, त्यामुळे आपण तुमचं केळवण करून घेऊयात. तेव्हा साई तर खूप हसत असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नक्की. तर रमा लगेच म्हणते की अहो मी तर तुम्हाला काय म्हणते, 1-2 दिवस तर कशाला, पण तुम्ही आत्ताच सोराला फोन करा आणि तिला विचारा की कधी वेळ आहे आणि आम्हाला सांगून टाका, मग आपण ठरवून टाकूयात. तेव्हा आता साई लगेच म्हणतो की अहो वेळ कशाला, परवाच ठरवूयात आपण हे केळवण. परवाचा दिवस म्हणजे खूप मस्त दिवस आहे, शुभ दिवस आहे, शुभ, त्यामुळे यांच्या केळवणाचा आपण परवाच प्लॅन करूयात. रमा हसतच म्हणते की हो नक्कीच. साई लगेच अक्षयला म्हणतो की हो की नाही अक्षय, परवा व्यवस्थित आहे ना प्लॅनिंग, डन समजू ना. तेव्हा आता अक्षय पूर्णपणे अगदी घाबरूनच जातो. अक्षयचा चेहरा उतरतो. रमा आणि साई ऍटिट्यूड मध्ये विचारत असतात की काय झालं अक्षय. आणि रमा म्हणते की हे बघा अहो, मला त्या सोराला भेटण्याची इतकी इच्छा झालेली आहे, मला बघायचं आहे ती कशी दिसते, त्यामुळे हे बघा प्लीज नक्की येताल ना तुम्ही केळवणासाठी आमच्या घरी. तेव्हा आता पार्वती आजी अक्षयकडे बघते आणि रमाकडे सुद्धा बघते आणि मनात म्हणते अरे देवा, आता अक्षय काय उत्तर देणार, काय सांगणार यांना. अक्षय पार्वती आजीकडे पाहतो
तेव्हा आता साई लगेच म्हणतो की अक्षय, अरे नक्की काय झालं सांग ना. अरे तुझा असा चेहरा का उतरलेला आहेस? म्हणजे हे बघ, अरे लग्न होणार आहे तुझं, आणि लग्न ठरल्यानंतर तर लोक हे पेढे वाटतात, आणि तू असा चेहरा पाडलेला आहे की जणू सोरा नावाची कोणी मुलगी सुद्धा नाही, आणि अगदी कणखट आहे की जी दारात उभी आहे ते. तेव्हा आता रमा म्हणते की साई, अहो काय बोलतात तुम्ही? अक्षय सुद्धा आता बघ ना काय बोलतो हा साई, आणि असे हातवारे करत तो रमाला म्हणत असतो. म्हणते की साई तुम्ही काय बोलतात, हे असं त्यांना बोलू नका, हे असं बोलणं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखा होईल. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की हो सॉरी बरं का अक्षय. रमा म्हणते की हे बघा अक्षय खोटं नाही बोलत, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे, आणि हे बघा तुम्ही का ऐकून घेतात? तुम्ही सांगा तुमचं प्रेम किती आहे सोरावर, आणि हे बघा तुम्ही सांगा बरं अक्षय की हे सगळं काही 100% खोटं नाही म्हणून. आणि तेवढ्यात शशिकांत तेथे येतो. शशिकांत लगेच म्हणतो की हो सांगून टाक. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हा आला. शशिकांत म्हणतो की हो अक्षय सांगून टाक तू हे सर्व. अरे तू इतकं पोरींसारखं कशाला लाजतोस? सांगून टाक ना जे काही खरं आहे ते. तुला इतकं खोदून विचारते, मग तू सांगून टाक. तर अक्षय मात्र आता शशिकांतकडे बघत असतो, आणि शशिकांतच आता रमाला म्हणतो की रमा अगं प्रॉब्लेम काय आहे तुला तर माहितीच आहे, अक्षय किती लाजाळू आहे. त्याला असं वाटतं की आता सगळं काही खरं जर तुला सांगून टाकले, आणि त्याला आता खरंच लाज वाटते हे सर्व सांगताना. रमा मात्र हसते. रमा म्हणते की अच्छा, म्हणजे ते माझा विचार करतात. बरं ठीक आहे, त्यांना विचार करून द्या आणि नंतर सांगा जे काही आहे ते विचार करून. तेव्हा आता शशिकांत अक्षयला विचारतो की मी सांगू का? तर अक्षय म्हणतो की हो सांगा. त्यानंतर आता रमा लगेच आता अक्षयकडे पाहतच असते आणि म्हणते की आता अगदी आत्ता कळेल की नक्की काल्पनिक सोराला समोर आणण्याचं मान्य करतात की ती खरंच नाही, कोणतीही सोरा अशी नाही. आता अगदी मनात हे सर्व बोलत ती अक्षयकडे बारकाईने पाहत असते. त्यावर त्या शशिकांत हसतो. शशिकांत म्हणतो की अरे काय इतकं लाजायचं, अरे जे सत्य आहे तेच सांगायचं आहे ना. त्या 9 जानेवारी आहे अक्षयचा वाढदिवस, आणि सोराने मात्र फक्त आणि फक्त अक्षयसाठी सरप्राईज पार्टी केलेली आहे, सरप्राईज प्लॅनिंग. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षयचा वाढदिवस. शशिकांत म्हणतो की बघ रमा तू विसरली, परंतु सोरा नाही विसरली. तेव्हा आता रमा म्हणते की मी विसरले, आणि हो विसरले मी. शशिकांत डोक्याला हात लावून सांगत असतो की सोराने खरंच काही मेहनत घेतली, आणि तिने मात्र अक्षयच्या जे काही आवडीनिवडी आहे तर त्या जाणून घेतल्या काय माहिती. तिने मात्र आता अक्षयला जे काही आवडेल असं सगळं काही ठेवलेलं आहे, आणि आता मात्र मी बाहेर गेलो होतो तर ते सोरा बरोबरच बोलण्यासाठी, आणि तीच सगळं मॅनेज करत आहे, पार्टीचं डेकोरेशन वगैरे, काय मेनू वगैरे ठरवते, आणि स्वतः हे सगळं काही हाताने करत आहे. तर तेव्हा लगेच आता रमा हे सगळं काही ऐकून म्हणते की हे बघा, रमा म्हणते की अहो हे बघा मी काही विसरलेले नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की एक काम कर, तू उद्या ये, कारण अक्षयचा वाढदिवस सुद्धा होईल, तुम्हाला पार्टी सुद्धा करता येईल, आणि समोरासमोर मात्र सोराला तुला बघता सुद्धा येईल. तेव्हा आता रमा पुन्हा थोडीशी भावूक होते आणि अक्षयकडे बघत असते. त्याची सुद्धा म्हणते की हो उद्या तू नक्की ये. त्यावर आता शशिकांत म्हणतो की हो तुम्हाला संशय आहे की सोरा कोणी नाहीच, मग तुम्हाला उद्या खात्री पटेल की सोरा कोणी आहे किंवा नसेल. तेव्हा अक्षय म्हणतो की बाबा, तर शशिकांत म्हणतो की हो उद्या पार्टी असेल, आणि एका दगडात मात्र 2 पक्षी होतील. तेव्हा लगेच आता तुम्हाला असं वाटत असेल की सोरा नावाची कोणी मुलगी नाही, जे काही तुमच्या शंका वगैरे आहे त्या सर्व मिटतील, आणि शेवटी तुमच्या मनासारखं होईलच, आणि सोराला सुद्धा बघता येईल. त्यावर आता साई म्हणतो की हो नक्की वेळेवर येणार मी. म्हणतो की हो उद्या नक्की यायचं माझ्या अक्षयच्या बर्थडेला, आणि छान असं गिफ्ट घेऊन यायचं, हो की नाही. आणि आता बाय बाय करून तो मात्र त्यांना जायला सांगतो. त्यानंतर आता साई आणि रमा तिथून निघून जातात. त्यानंतर आता अक्षय, शशिकांत आणि पार्वती आजी हे रूम मध्ये येतात. अक्षय लगेच म्हणतो की बाबा हे बघा असं काही करू नका, आपण त्यात अडकू शकतो, त्यामुळे प्लीज असं काही करू नका. शशिकांत म्हणतो की हे बघ, अरे तू माझं काही बोलणं अगदी मनावर घेतच नाही, माझ्याबरोबर काय इतकं भांडतोस. आता पार्वती आजी म्हणते की अरे इतकं कशाला भांडतात, एकमेकांचं बोलणं आहे तर ते अगदी मनावर घ्या. शशिकांत नक्की काय म्हणतो हे ऐकून तरी घे. त्यावर आता शशिकांत हात जोडत म्हणतो की हे बघ मी तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, ते फोटो वगैरे आहे तर ते मी पाठवलेले नाही. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हे बघा तुम्ही ते फोटो नाही पाठवले, मग अननोन नंबरवरून आता हे अगदी फोटो आहेत तर ते कुठून आलेले आहेत? सोरा नावाने, आणि हे सगळं तुम्हाला आणि मलाच माहिती होतं, मग दुसरं आता हे सर्व कोण करणार आहे बरं? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तू नंबर माझ्याकडे दे, मी त्याची कुंडली काढतो बरोबर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ हे थापा वगैरे आहे तर ते मारताना माझी अगदी
कुठं आहे तर ते समोर येईल. आणि आता मात्र अक्षय ते सर्व दाखवतच असतो. आणि तेवढ्यात आर्था आणि आरोही तेथे येतात. आरोही म्हणते की आजी आजोबा थांबा. तेव्हा आता आरोही म्हणते की हे बघा बाबा, अर्थताईला माहिती आहे की सर्व कोणी केले ते. तेव्हा मात्र आता आरोही तिला म्हणते की सांग ना अर्थताई. पार्वती आजी विचारते की कोणी केलं हे सर्व, सांग अर्था. आता शशिकांत सुद्धा विचारतो की कोणी केलं हे सर्व. तर अर्था म्हणते की हे ताराने हे सगळे काही फोटो वगैरे आहे ते सेंड केलेले आहेत. ती मात्र कुणासोबत तरी फोनवर बोलत होती आणि ते सर्व काही मी ऐकले. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो, तारा तर सापडली. मग आता खरी जी कोण आहे ना हे करणारी ती सुद्धा सापडेल. पार्वती आजी म्हणते की तारा सुद्धा काय करतेस. आणि दिवसेंदिवस मात्र ताराचं जरा आतीच होत चाललेलं आहे. थांब, मी आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जाते आणि या सगळ्याचा जाब मी तिला विचारते. तेव्हा आता अक्षयला खूपच राग येतो. अक्षय म्हणतो की आजी थांब, हे सगळं काही माझ्या बाबतीत आहे, मी तिच्याशी बोलतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की नुसतं बोलू नको, चांगला तिचा समाचार घे. तेव्हा आता शशिकांत आणि अक्षय रागरागाने मात्र ताराकडे येतात. तेवढ्यात मात्र तारा ही मस्त आपल्या रूम मध्ये डान्स वगैरे करत असते मोबाईल वगैरे लावून. तेवढ्यात अक्षय रागाने तेथे येतो आणि अक्षय तो मोबाईल बंद करतो आणि तिला विचारतो की हे फोटो वगैरे आहे ते कोणी सेंड केले, अननोन नंबरवरून हे सर्व कोणी केलं, तूच पाठवलं ना. तेव्हा तारा म्हणते की हो, मीच केलं हे सर्व. तेव्हा आता अक्षय रागाने तिला विचारतो की तुला माहिती आहे का ह्या सर्वमुळे काय गोंधळ निर्माण झालेला आहे. हे बघ, अरे मामा, मी गोंधळ काय केला, उलट मी तुझी हेल्प केली आणि तुम्हाला थँक्यू बोल. अरे हे फोटो बघितल्यानंतर त्या रमाला काय वाटेल की सोरा खरंच आहे म्हणून, राईट ना. तेव्हा आता इरावती तेथे येते. इरावती विचारते की काय झालं, तू सुद्धा रमाशी खोटच बोलतो ना, तिला फसवतोय आणि आपल्या अक्षय मामाला थोडीशी मदत व्हावी यासाठी मात्र तारा थोडंसं खोटं बोललं तर काय बिघडलं. कारण आता इरावती लगेच अक्षयला बोलून देत नसते आणि म्हणते की खोटं आपल्या घरात म्हणजे शिकवलं जातंय. खोटं कसं बोलायचं हे ट्रेनिंग दिली जाते आणि ती ट्रेनिंग मात्र तुझ्याकडूनच घेतली जात आहे आणि तू मात्र शिकतो सगळं काही तुझ्या बापाकडून. खरंच छान जुळलं बाप लेकाचं. आणि फक्त चुकीच्या गोष्टीसाठी जुळलं, बाप खोटं बोलतोय आणि आता अक्षय तू सुद्धा तेच वागायला सुरुवात केली तर. तेव्हा शशिकांत पुढे येतो. शशिकांत म्हणतो की मी आलो, मग माझ्या तोंडावर बोल तुला जे काही बोलायचं आहे ते. मी तुला छाती सोडपणे सांगतो की सोराचं अस्तित्व आहे तर, तुझ्यासारखं नाही कार्ट खांद्यावर घेऊन बंदूक खेळायला. आता अक्षय म्हणतो की बाबा हे बघा, त्या सोराला जाऊन द्या, कशाला हे सर्व. तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही, हिच्याकडे तू नीट बघ. तेच त्या ताराला अगदी सांगितलं की ते फोटो पाठवण्यासाठी. आता अक्षय ओरडतो की बाबा जाऊन द्या. आता शशिकांत म्हणतो की अरे जाऊन दे कशाला, हिला मी लहानपणापासून ओळखतो की नाटकं होती. तेव्हा इरावती म्हणते की हो, अरे मला सुद्धा लहानपणापासून तुला दादा म्हणण्याची लाज वाटत होती, तर दारूच्या नशेत असायचा आणि एकदा बाटली सुटली तर आता खोटेपणाला सुरुवात झाली तर हेच मात्र तू तुझ्या मुलाला करायला सांगतोस. अक्षय विचार तुझ्या ह्या आदर्शवादी वडिलांना की सोरा खरंच उद्याच्या पार्टीत येणार आहे का, तिच्यासाठीच मात्र ही ऑर्गनाइज केलेली आहे उद्याची पार्टी, नाही तुझे बर्थडे पार्टी. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की एक मिनिट, मला एक गोष्ट सांग, सोरा आहे किंवा नाही हे आम्ही तुला का सांगावं. अक्षय म्हणतो की हो बरोबर आहे. तर आता इरावती म्हणते की मी सुद्धा घरातील मेंबर आहे, ते पण महत्वाची. प्रश्न फक्त इतकाच आहे, उद्याची पार्टी जी काही ऑर्गनाइज केलेली आहे तर त्यामध्ये सोरा येणार किंवा नाही येणार. त्यावर आता अक्षय जोरात ओरडून सुद्धा उत्तर देतो, मग मी काय करू, किती दिवस ही सर्व नाटकं करायची, किती दिवस ही सर्व लपाछपी करायची. तेव्हा शशिकांत म्हणतो की जोपर्यंत रमा सन्मानाने या घरात परत येत नाही तोपर्यंत. असे बोलून शशिकांत बाहेर निघून जातो. इरावती म्हणते की राईट, त्याला जे काही बोलायचं होतं ते बोलून तो निघून गेला. आणि हे बघ अक्षय, माझं चुकलं असेल, 100% चुकलं असेल, परंतु ह्या 100% अगदी चुकीच्या माणसाची तू साथ देऊ नकोस आणि माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नकोस. मला सांग की सोराबिरा आहे का कोणी, नाही ना, मला सगळं काही खरं सांग. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी खरं का सांगू, आणि हे बघ आत्या, मला आत्ता काही सांगायचं नाही, तुम्ही सुद्धा हा सगळा त्रास मला देऊ नको. आणि ताराला म्हणतो की तू सुद्धा हा सगळा गोंधळ घालू नकोस, मला हे सगळे प्रश्न विचारू नका, सोरा आहे किंवा नाही हे तुम्हाला सगळं काही नंतर कळेल. ताराला सुद्धा खूप ओरडतो की असले फोटो आहे ना ते पाठवू नकोस. त्यानंतर आता अक्षय बाहेर येतो. अक्षय बाहेर आल्यानंतर आता शशिकांत त्याच्या मागेच येतो. आणि आता शशिकांतने अगोदरच मात्र आता अक्षयला सांगून ठेवलेलं असतं की तारा जे काही करते ते स्वतःच्या डोक्याने नाही करत, इरावतीच्या सांगण्यावरून करते. तर त्या मागे इरावती आत्याच आहे की तिला कोणतरी चढवत आहे. तर आता अक्षयचा विश्वास नसतो. अक्षय शशिकांतला म्हणलेला असतो की मला नाही वाटत की हे असं आत्या करत असेल म्हणून. त्यावर शशिकांत म्हणतो की म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही, त्या आत्यावर विश्वास आहे का. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा, माझं तसं अजिबात म्हणणं नाही, मला आत्या
सोऱ्याचा स्वभाव चांगलाच माहिती आहे, फक्त ती आता बदललेली आहे. त्यावर तर शशिकांत म्हणतो की हे बघ, जन्माच्या अगोदरपासून मी तिला ओळखतो, तू मला सांगू नकोस की ती कशी आहे म्हणून. तुला मी आता हे सर्व जाऊन दे, एक गोष्ट सांगून ठेवतो, सोराचा जर विषय कोणी घेतला तर आपण त्याच्याबरोबर लगेच भांडणाला सुरुवात करायची, म्हणजे कुणालाच कळणार नाही की सोरा खरी आहे किंवा खोटी आहे. या सगळ्यांचा डोक्यांचा विचार करून असं दही व्हायला पाहिजे म्हणतो की कशासाठी थापा मारायच्या, बास ना आता हे सर्व. शशिकांत म्हणतो की हे बघ, मी तुला सांगतो की तू फक्त भांडण निर्माण कर. आणि शशिकांत आता अक्षयचा हात पकडतो आणि आपल्या डोक्यावर ठेवतो की तुला माझी शपथ आहे, तू भांडणाला सुरुवात कर, बास. ओके. तेव्हा आता अक्षयला ताराशी बोलताना हे सर्व आठवते. शशिकांतने मुद्दाम त्याला अगदी अगोदरच हुशार बनवून ठेवलेलं असतं. अक्षय लगेच आता बाहेर येतो त्याला ते सर्व आठवल्यानंतर. तेव्हा तारा म्हणते की ह्या सर्वाला काय अर्थ आहे ग्रॅमी, तर मला असं वाटतं की आता अक्षय मामा काहीतरी आपल्याशी प्लॅन खेळतोय. रमा खूप आवडते, परंतु त्याला मात्र रमाला आता भाव द्यायचा नाही. म्हणजे ही सोरा आहे ना, ती त्याने कुठून तरी आणलेली आहे किंवा आणणार आहे तो, आणि त्या सोराचा आता तो यूज करून मात्र रमाला मिळवणार असं वाटतं. तेव्हा आता ग्रॅनी म्हणते की हो. तर लगेच आता इरावती विचारत पडते. तेवढ्यात ताराला एक फोन येतो आणि ती फोन घेऊन बाहेर जाते. तेव्हा इरावती आता स्वतःला म्हणते की इरावती, अगं तुला स्वतःला आता हे सर्व शोधून काढायचे की ही सोरा आहे किंवा नाही, आणि असेल तर ती कोण आहे, आणि इथे मात्र माझ्या अक्षयच्या आयुष्यात कशासाठी. तेव्हा मात्र हा भाग आहे ते संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सगळेजण अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्त पार्टी असतात, सगळेजण एकत्र सेल्फी काढत असतात. अक्षय विचारतो की रेडी, तेव्हा सर्वजण रेडी असं म्हणतात. तर आरोही म्हणते की बाबा, आईशिवाय आपली फॅमिली अगदी पूर्ण कशी होणार. आणि तेव्हा मात्र रमा ही दाराशी आलेली असते आणि आता आरोही तिला आवाज देते की आई ये लवकर. आणि तेवढ्यात रमा ही पाय टाकून आत येणार, तोच लगेच आता सोराही येते आणि सोरा म्हणते की खरंच सॉरी, मला येण्यासाठी खूप उशीर झाला. आणि तेव्हा मात्र आता लगेच अक्षय आणि हे सगळेजण मात्र आता एकमेकांशी मस्त सेल्फी काढतात. रमाचा खूपच मूड ऑफ होतो. रमा तिथून जायला निघते, तर सोरा आता आहे ना ती आलेली, तर ती मात्र रमाच्या मागून येते आणि रमाला हाय बोलते आणि हे बघ मी सोरा. तेव्हा आता रमा ही बघतच असते. आरोही येते आणि घट्ट सोराला मिठी मारते. तेव्हा अक्षय सुद्धा येतो आणि आमच्या लग्नाला नक्की यायचं, आणि तो सोराला जवळ घेतो. मात्र आता अक्षय आणि सोरा एकमेकांशी छान असे मिठ्या मारत असतात. रमा मात्र आता खूपच रडत असते. आता मात्र अक्षयने आणि शशिकांतने बरोबर प्लॅनिंग केलेला असतो आणि सोरा तर आलेलीच असते. तेव्हा आता रमाच्या आतील अक्षयचं प्रेम अगदी जागून उठतं. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.